माझं नाव डॉक्टर मयूर आरबळ. मी पशुवैद्यकीय दवाखाना निमगाव येथे कार्यरत असून पंचायत समिती मालेगावमध्ये पण कार्यरत आहे. तर आता जे काही पावसाचं वातावरण आहे आणि शेतकऱ्यांसाठी काय सांगणार तुम्ही? शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे माझी की आत्ता जे 1 जूनचा जो आपला कलेक्टर साहेबांचा आदेश आहे की जनावरांची खरेदी विक्री जी आहे ती जनावरांना इयर टॅग म्हणजे बिल्ला मारल्याशिवाय त्याला वाहतूक करता येणार नाही. आपल्या तालुक्यातल्या प्लेसला असो, मार्केट प्लेसला असो की राज्याच्या बाहेर असो, खरेदी विक्रीच करता येणार नाही. तर त्याच्यामुळं माझं सगळं आपल्या निमगाव परिसरातील पशुपालकांना आव्हान आहे की सगळ्यांनी ज्याच्याही जनावरांना बिल्ला नसेल त्यांनी आमच्या पशुवैद्यकीय दवाखाना निमगाव इथं संपर्क साधून आपल्या जनावरांना बिल्ला मारून घेण्यात यावा. कारण आम्ही आता शुक्रवारी परवाच्या दिवशी मार्केट कमिटीलाही सांगितलं आहे, आम्ही पत्र पण दिलं आहे, त्यांनी पण नियम काढलेला आहे की आपण मार्केट कमिटीला पण आपली जी मोबाईल ॲम्ब्युलन्स आहे त्यांची ड्युटी लावलेली आहे की जे जनावर बिगर बिल्ल्याचं दिसेल तिथं त्यांना टॅग मारण्यात येईल आणि ज्या ज्या दवाखान्याच्या कार्यक्षेत्राच्या अंडर जे जे गावं असतील त्यांनी तिथं जाऊन ते ऑनलाईन पण करून घ्यायचं. यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर कंपल्सरी आहे, कारण मोबाईल नंबरवर OTP येतो. तो OTP सांगितल्याशिवाय आपलं त्या भारत पशुधन ॲपवर रजिस्टर होणार नाही जनावर. पण त्याचं समजा ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जनावरांना बिल्ला मारला नाही किंवा दुर्लक्ष केलं तर याचं नेमकं नुकसान काय त्यांचं? आता उदाहरणार्थ आपण 5 रुपये दुधाचं अनुदान पाहिलं, त्याला पण इयर टॅग बिल्ला कंपल्सरी केलेला होता, त्याच्याशिवाय त्यांना अनुदान मिळालं नाही. आता हे पावसाळी वातावरण आहे, आपण पाहतो नैसर्गिक आपत्तीत वीज पडून, झाड पडून, विजेचा तार पडून जर एखादं जनावर मृत पावलं, बिल्ला नसेल तर ते नुकसान भरपाईला देय होणार नाही. आणि लसीकरण पण आपलं ऑनलाईनला लसीकरण पण त्याची पूर्ण रेकॉर्डच आपण तयार करतो त्या ॲपवर. समजा एखादा माणूस आहे त्याच्याकडे 10 जनावर आहे, त्याची आपण एकदा जर त्याला कोणतं लसीकरण केलं, BQचं केलं, फऱ्याचं केलं, लंपीचं केलं तर त्याची नोंद आपण ऑनलाईन पण घेतो. त्याला स्वतः सुद्धा पाहता येतं शेतकऱ्याला की आपलं लसीकरण झालं की नाही असं.